मनसेकडून कोकणातील काही नेत्यांना पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून बडतर्फ करण्यात आल्यानं मनसेच्या रत्नागिरी आणि रायगडच्या काही जागा रिक्त आहेत। त्यामुळे आता कोणाला लवकरच मनसेचा कोकणातला नवा चेहरा पाहायला मिळणार आहे। पाहुयात या संदर्भात लोकशाही मराठीचा हा सविस्तर रिपोर्ट। नवरात्रोत्सवानंतर राज ठाकरेंचा कोकण दौरा। कोकणात मनसेला मिळणार नवा चेहरा। राज ठाकरे लवकरच नव्या चेहऱ्याची करणार घोषणा। गेल्या 20 वर्षांपासूनचा राज ठाकरेंचा एकनिष्ठ सैनिक समजला जाणारा आणि मनसेचं कोकणातील महत्त्वाचं नेतृत्व असलेल्या वैभव खेडेकर यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे मनसेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। तर त्यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना देखील पक्षातून याच कारणामुळे काढण्यात आलं। त्यामुळे आता मनसेचा कोकणातील चेहरा कोण असा प्रश्न पडलाय। खरं तर याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर कोकणातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीत नव्या चेहऱ्याबाबत चर्चा झाली असून लवकरच नवा चेहरा जाहीर केला जाणार आहे। निवडणुकांसाठी आता आपल्याला बूथ लेवल पर्यंत खालपर्यंत आपले प्रतिनिधी नेमून आपल्याला त्या लेवल काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या संपर्कात आणून येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत या संदर्भातलं मार्गदर्शन दिलेलं आहे। लवकरच त्या नेमणुका करतील असं साहेबांनी सांगितलेलं आहे। लवकरच ते नाव जाहीर होईल। पुढची बैठक कधी असते? आहे साहेबांकडे काही नावं असतील, साहेबांनी सांगितलंय की त्याच्यावर साहेब बघतील, त्यांच्याशी बोलून आणि साहेब ठरवतील की कोणाला सांगतील। शिवतीर्थावर झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। शांत रहा, तुमची वेळ नक्की येईल असा विश्वास राज ठाकरेंनी दिलाय। तर साहेबांनी आम्हाला काम करत राहण्याचं आवाहन केलं असून लवकरात लवकर निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितल्याचं पदाधिकारी म्हणताय। संपूर्ण रायगडचे महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी सगळे साहेबांसोबत आहोत हे फक्त त्यांना सांगण्यासाठी आम्ही आलो होतो। आणि आमच्या दक्षिण रायगडमधनं फक्त एक पदाधिकारी सोडून बाकी कुठलाही पदाधिकारी किंवा महाराष्ट्र सैनिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडून गेला नाही आहे। काय कानमंत्र दिलाय नव्याने? काही नाही, शांत राहा, तुमची वेळ नक्कीच येईल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। मात्र नुकत्याच हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे। कोकणातील गेल्या 20 वर्षांपासून मनसेचे वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वात पक्षबांधणी करण्यात आली। मात्र त्यांच्या हकालपट्टीनंतर आता मनसेचा नवा चेहरा कोण हे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।